महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास मस्के सरांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न। वसमत शहरातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या असलेल्या महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक विकास मस्के यांनी आपल्या प्रदीर्घ आणि अविरत शैक्षणिक सेवेचा आज विराम घेतला आहे। गेली 35 वर्षे या संस्थेत शिक्षक म्हणून निष्ठेने सेवा बजावली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे मस्के सर आज नियत वयोमानानुसार मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांच्या या सेवापूर्तीनिमित्त संस्थेच्या वतीने भव्य गौरव सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते। ज्ञानदानाची 35 वर्षाची तत्परता विकास मस्के सरांनी 35 वर्षापूर्वी महात्मा गांधी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केलेली। या प्रदीर्घ काळात त्यांनी केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर त्यांच्यात संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव रुजवण्याचे मोलाचे कार्य देखील त्यांनी केले आहे। या आदर्श शिक्षक, शिस्तप्रिय प्रशासक आणि विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी संस्थेच्या नावलौकिकात भर पाडलेली आहे। त्यांच्या कार्यकाळामध्ये शाळेने शैक्षणिक गुणवत्तेसह क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती साधली। शुभेच्छांचा वर्षाव या सेवापूर्ती गौरव सोहळ्यासाठी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, तर व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते। यावेळी संस्थेचे म्हणाले की विकास मस्के सर म्हणजे निष्ठा आणि सातत्याचे प्रतीक आहे। 35 वर्ष एकाच संस्थेमध्ये एकनिष्ठ राहून सेवा करणे ही आजच्या काळात अदुर्मिळ गोष्ट आहे। त्यांनी घालून दिलेले आदर्श येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल। या प्रसंगी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, नागरिक, संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि मस्के परिवारांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनीच मस्के सर व त्यांच्या पत्नी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि मानपत्र देऊन सत्कार केला आहे। त्यांच्या पुढील निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे। आपल्या सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक विकास मस्के भावुक झाले होते। त्यांनी संस्थेने सहकारी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन एवढंच आहे की शिक्षणामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत। तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झालेला आहे, परंतु तंत्रज्ञानाचा अंतर्भाव जरी झाला तरी त्यांच्यामध्ये शिक्षकांची जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही। म्हणून शिक्षकच विद्यार्थ्यांना शिक्षण घडवू शकतात अशी मला खात्री आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर आज हिंगोलीमधील एक नामांकित शाळा महात्मा गांधी विद्यालय, जी शाळा वेगळ्या स्वरूपाचे मराठवाडा लेवलचे सामाजिक उपक्रम राबवते, शैक्षणिक उपक्रम राबवते, अशा शाळेमध्ये माझी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली आणि त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून कार्य करत असताना या ठिकाणी मी महत्त्वाचे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक वेगवेगळे उपक्रम राबविले आणि त्या दृष्टिकोनातून आज या संस्थेनं, महात्मा गांधी विद्यालय परिवारानं माझा या ठिकाणी निवृत्ती समारंभ आयोजित केला। अशा या महात्मा गांधी विद्यालयामध्ये ठेवलेल्या कार्यक्रमामध्ये, सोहळ्यामध्ये मराठवाडा विभागाचे पदवीधर आमदार माननीय सतीश चव्हाण, त्याचबरोबर मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रमजी काळे, वसमतचे लोकप्रिय आमदार राजू नवरे यांचेही एक शुभेच्छा। आमच्या संस्थेचे कर्ता ॲडव्होकेट रामचंद्रराव बागल साहेब, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष, एका सुंदर असं मार्गदर्शन करणारे आणि एकदम अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व माननीय ॲडव्होकेट राजकुमार माचेवार अण्णा,
त्याचबरोबर संस्थेचं सर्व संचालक मंडळ इथं उपस्थित होतं, जे आमच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे या कार्यासाठी उभं राहतं. अशा संस्थेमध्ये, अशा या विद्यालयामध्ये मला मुख्याध्यापक म्हणून एक चांगलं कार्य करण्याची संधी भेटली आणि ती मी चोखपणे, अतिशय प्रामाणिकपणे ती पार पाडली. अशा या प्रसंगी मी असं भावना व्यक्त करतो आणि संस्थेचे, माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहकारी मित्रांचे एक अतिशय माझ्यासोबतच या पुढच्या महिन्यामध्ये जे शिक्षक उद्धव कदम सर वेगवेगळे उपक्रमशील शिक्षक म्हणून खरोखर मला खूप छानपैकी त्यांची साथ भेटली कार्य करण्याकरता. आणि या ठिकाणी काम करणारे सर्व माझे सहकारी मित्र, एक यंग फळीतले शिक्षक खरोखरच अतिशय उत्कृष्ट काम मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. सेवानिवृत्तीनंतर माझा पिंड सामाजिकही आहे आणि राजकीय विश्लेषक म्हणून आहे मला माहीत हे, आणि म्हणून राजकीय आणि सामाजिक दोन्ही पद्धतीनं मी कार्य करू शकतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन एवढंच आहे की शिक्षणामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झालेला आहे, परंतु तंत्रज्ञानाचा जरी अवलंब झाला तरी याच्यामध्ये शिक्षकाची जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही असं मी म्हणतो. म्हणून शिक्षकानं विद्यार्थ्यांना घडवायचं काम फक्त शिक्षक करू शकते अशी मला खात्री आहे. माझ्या या यशामध्ये माझ्या गृहिणीचं सौ वृंदा मस्के यांचं अतिशय मोलाचं योगदान याच्यामध्ये आहे. कारण मला कोणत्याही अडचणीला तोंड देत असताना, फेस करत असताना खरोखरच माझ्या पत्नीनं मनातून असं सहकार्य केले आणि त्याबद्दल मी माझ्या पत्नीचे सुद्धा आभार मानतो.